हेलो गाइस, वंस अगेन वेलकम बैक। थोड़ा टेक्निकल एरर था। हमारे स्क्रीन के सामने है मीनाक्षी जंगम और सायली जंगम, जो कि काफ़ी मेहनत से उन्होंने जॅकफ्रूट फणस निकाला आहे, फणस काढला आहे आणि त्याच्या सुंदर अशी भाजी बनवतात गावरान स्टाईलमध्ये. गावरान चुलीवर फणसाची भाजी खाण्याची मजाच काही वेगळी. आपण पाहू शकता भाजीमध्ये कांदा पडलेला आहे, जिरे राई पडलेला आहे, घाटी मसाला आहे आणि हा फणस आम्ही उकडून साफ करून उकडून घेतलेला आहे आणि सायली आता पिळायचं काम करते. पण याच्यात अस्सल चव कशाची आहे, तुमच्या मसाल्याची की ह्या चुलीवरच्या जेवणाची? अस्सल चव आहे या चुलीची आणि आमच्या हाताची, जे की हात सकाळपासून कोकम काढून थकलेले. सायली, आपका क्या कहना है इस कमेंट पे? कुछ नहीं, ये वैभव जंगल के लिए स्पेशल भाजी बन रही है कल की, क्योंकि कल वो उद्या ते आम्हाला सांगितलं सोडून ते आता मुंबईला जाणार आहेत. त्यांना उद्या मुंबईची भाजी, ही गावी स्टाईलची मुंबईची भाजी खायला भेटणार. त्याच्यामुळे आम्ही आजच हा फणसाचा कार्यक्रम केलेला आहे. आपण दिलेल्या एवढ्या गोड भाजीच्या स्वरूपातल्या प्रेमाबद्दल मी आपला शतश आभारी. थँक्यू सो मच वन्स अगेन. पार्टी ही नाही तर फणस बट थोडं अंधार असल्या कारणाने आपल्याला फणस किंवा तरी पण मी प्रयत्न करतो दाखवायचा. मित्रांनो, या एवढ्या भरलेल्या टोपामध्ये आहे ती कोकम, नजर नको लागू म्हणून अंधारात ठेवलेत आम्ही त्यांना. गावाला आपल्याला पुरेशी लाईट नाहीये आज तर मित्रांनो, आज डे वन मध्ये आम्ही असं वाटतं की अगदी 7 दिवसाची मजा घेतलेली आहे. वर्षभराचं एकदाच मजा. काय ते झाडावर चढणं, काय ते झाशीचं राणीचं रूप आमच्या मिसेसचं, काय ते आमच्या बंधूंचं अगदी सरडा स्टाईलमध्ये झाडावर चढणं, काय ते सायलीची धडपड, मुलांना सांभाळून सगळं जमा करणं. मनीषा जंगम, निखिल जंगम. पण खरंच आम्ही पुन्हा एकदा आमचं बालपण जगलो असं वाटते. आणि त्यात बोलाचा वाटा आमच्या पत्नीचा, दोघींचा. तर थँक्यू, वेळात वेळ काढून तुम्ही आलात. सो आजच्या दिवशी एवढंच. उद्या नवीन पदार्थासोबत नवीन जंगलातली कुठली तरी भाजी घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद. पोचे जांभळ काढत आहेत. जांभळ नितीन जंगम जांभळाचं तर ह्यावेळी काय बघायलाच नको. खरंच म्हणतात ना, सुट्टी ही गावी घालावी. बालपणे काय असतं, नितीन आणि आम्ही लहान असतो आम्हाला आठवतं, आम्ही शाळेत असताना आम्ही एक दिवस कधी सुट्टी आम्ही मुंबईला घालवली नाही. पण जसं काही आपण बोलतात ना, वय होतं, जिम्मेदारी पडतात, त्यानुसार आपले सगळे आवडी निवडी क्षणभर विसावा का होईना तो कुठेतरी आपल्याला आपल्या जिम्मेदारीमुळे भेटत नाही. पण आज आम्ही वेळात वेळ काढून 2-4 दिवस जे काही गावाला आलो त्यामध्ये आम्ही आमचं बालपण जगत आहे. त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता नितीन जंगम, आमचे छोटे बंधू, अतिशय बोलतात ना की मला देखील लहानपणीची आठवण होती. एवढं मनसोक्त आनंद घेत आहेत निसर्गाचा, मेहनत घेत आहेत जांभळं काढण्यासाठी. आणि आम्ही सगळे आलेलो आहोत मिरकाटात. आणि ही आमची मिसेस, आमच्या साली साहेबा. आमचे भाऊजी आलेले नाही आहेत, निखिल जंगम, त्यांचे देखील धन्यवाद. आलेले नाहीत त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, एकदा निसर्ग दाखवतो. काय तो निसर्ग पहा, जणू काही बोलतात ना स्वर्गाचं रूप अवतरले खाली आज, असा आमचा निसर्ग. या निसर्गामध्ये आपल्या जवळची माणसं आणि त्यांच्यासोबतचं ही एन्जॉय, हे लहानपणीचं जगणं. वा, काय ती मजा, काय ती धमाल. आमच्या मीनाक्षी जंगमला देखील आम्ही नेहमीच बघितलंय कामाधंद्यात बिझी असणाऱ्या, मुंबईला राहणाऱ्या. पण आज निसर्गाचं जसं सौंदर्य त्यांना दिसतं, भाजीपाला, पाला पाचोळा, फळं, झाडं, गाई वासरं आणि मुलं बाळ. सायली जंगम या देखील आपल्या कुटुंबासोबत अतिशय निसर्गाचा आनंद घेत कोकम खात आहेत. संत्रा. वाव, संत्रा का? त्यांचे चिरंजीव काहीतरी करत आहेत, ते आपण झूम करून टिप्पणी घेऊया त्यांची. स्वर्गापेक्षा सुंदर असो आमचं ये कोकण. कुणी येऊन बघा, एकदा येऊन बघा आमच्या चगदेव वलवनला. वैभव टच करो. असं नाही रे. बोलू ते दूध येते. आम्ही दोघे. 1, 2, 3.
हे बाई मी किती विचित्र दिसते. हा, आमच्या यशोदा काकी